रहिवास ज्ञानेश्वर रूपे धरिला निज वेश। आज या दलपतपूर श्री क्षेत्रामध्ये श्री हनुमंतरायांच्या समोर आदि करून भगवान पंढरीनाथ आणि त्यांचे अभिन्न असणाऱ्या भक्तांच्या सेवेसाठी सनातन परंपरेच्या दृष्टीने भगवत सेवेसाठी हा जो आरतीपरक आरतीपरक श्री भक्तश्रेष्ठ नामदेवराय यांचा हा अभंग मी निवडलेला आहे। अभंगाची प्रस्तावना, अभंगाचा विचार अत्यंत सखोल आहे। तो आपण पाहणारच आहोत। त्याच्यासाठीच आपण सर्वजण हा सगळा खेळ मिळविलेला आहे किंवा त्याच्यासाठी आपण सगळेजण सगळे प्रकारचे कष्ट घेऊन या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। आता या ठिकाणी हे जे दलपतपूर आहे, या प्रथम मी थोडीशी प्रस्तावना करतो। मला सवय नाही महाराज, मी ज्या महापुरुषांच्या बरोबर राहिलो ती त्यांची जीवनशैली पद्धती वेगळी होती। काय होतं, ज्याच्या जवळ राहिलो वडील जे जे करीती बस। मी माझ्या ज्ञानेश्वरच्या वेळेत तुम्ही असं समजायचं नाही की याला पाठ नाही, मला जेवढे गरजेचे तेवढेच मी उचलतो थांबतो। काही लोकांना थोडासा परिचय आहे आणि जो फोटोत मला पाहिलं तो मी दिसत नाही, तो फोटो 20 वर्षापूर्वीचा। आम्ही फोटो काढत नाही, त्याच्यामुळे आमच्या संग्रहात कुठे आम्हाला फोटो भेटणार नाही। तुमच्याकडे भेटतील आमचे फोटो, पण आमच्याकडे आमचे फोटो नाही। आता हे सांगत बसायचं नाही कीर्तनकारांनी, फक्त काही लोकांना थोडासा गैरसमज असतो, तो बाजूला करण्यासाठी हे 2 शब्द बोललो। आपल्याला मूळ अभंगाकडे यायचंय। आपण दलपतपूर या क्षेत्रामध्ये आलेलो आहे। रात्री थोडी चर्चा ऐकताना जे पहिलं अहमदनगर होतं, आता अहिल्यानगर त्याचं नाव झालं। मूळ अहिल्याबाईंनी जिथं जन्म घेतला तिथंच शेजारी माझा जन्म आहे आणि त्या ठिकाणी अहिल्यानगर जे नियोजक, आयोजक आणि श्रोता मंडळी सर्वांच्या चरणी नमन करतो। माझे आत्मीय गुरुबंधू सगळे टाळकरी आणि महाराज मंडळी, आता नाव मी विचारलंच नाही, बसलो चर्चा केली, नाव विचारलंच नाही। ते थोडासा तो स्वभाव असल्यामुळे त्याला तुम्ही माफ करा, पण तुम्ही माझे आत्मीय आहात। अण्णांच्या बरोबर तुम्ही राहिलात तर आमचं आदर स्थान होतं, तुम्हाला थोडी सहवास भेटली आणि त्याच विषयावर मी आज बोलणार आहे। सगळं आजचे जे आरतीचं निवडायचं कारण असं आहे सज्जनो, आता हे केवळ प्रवचन नाही करणार। आरती निवडायचं कारण असं आहे, मी जिथं निवास करतो तिथं निघताना माझ्या म्हणजे त्या कीर्तनाला येऊ का नको येऊ, माझी तब्येत बरी नाही। तर ह्या परिस्थितीत पण गुरुजी म्हटले तुम्ही आलं पाहिजे। तर कसं बसं निघालो। निघताना माझ्या नेहमी पद्धतीप्रमाणे कीर्तन आजचा दुसरा दिवस म्हटलं नामपर घेऊ, रूपपर काहीतरी आपण एखादा अभंग घेऊ असं विचार करत निघालो। परंतु निघाल्याबरोबर ज्ञानेश्वर मला सांगितलं नाही हे नाही बोलायचं, तिथं तुला हे बोलायचं। आणि माझ्या जीवनाचा एक अनुभव सांगतो सज्जनो, अनुभवाला किंमत असते। काय पुरणपोळी राजस्थानची बाई वहीमध्ये पुस्तकामध्ये शिकली पण प्रत्यक्ष केली नाही, त्याच्यामुळे तिथं गोंधळ झाला। अनुभवाला किंमत असते, वडीलधाऱ्या संत जनांच्या आदेशाला किंमत असते। जर मला विसरलं तर थोडस आठवण करून द्या की आदेश काय असतो संत महापुरुषांचा। कारण का हे सत्संग, कथा, कीर्तन, नामस्मरण हे करायचं अंतर अनुभूतीसाठी। बहिरंगत अनुभूती नाता पंगत भेटली आपल्याला, विठ्ठल विठ्ठल। आता तुम्हाला सांगतो कीर्तनाची जी स्थिती,
हे अंतरंग स्थितीचा अनुभव घेण्यासाठीच कीर्तन कथा वगैरे ज्ञानेश्वरी पारायण आदी करून गाथा पारायण इत्यादी सर्व या परमार्थिक क्षेत्राचा उपयोग असतो, त्याचा उपक्रम असतो. आज आपण या ठिकाणी या दलपतपूर आणि क्षेत्रामध्ये श्री हनुमंतरायांच्या भक्त शिरोमणी भक्तवर्य आणि भगवंताचे अत्यंत प्रेमी आणि लाडके भक्त म्हणजे मारुतीराय. आणि मारुतीराय आदर होता, सौहार्द होता, प्रेम होतं, सगळ्यांच्या प्रती एक आपुलकीची भावना होती. मी शब्द काळजीपूर्वक वापरतोय, फक्त काळजीपूर्वक ऐका आणि जास्त वेळ नाही लावणार मी कीर्तनाला, मग तुम्ही पश्चाताप करणार. आपण थोडं काळजीपूर्वक ऐकलं असतं तर बरं झालं असतं. तर इंद्र ब्रह्मदेव ही पद मोठ्याने सांगितलेली आहेत या सृष्टीमध्ये, पण त्याही पेक्षा एक पद मोठं आहे जे सुतलातल्या राजाला भेटलं. त्यात आता आपल्याला बोलायचं नाही, फक्त तुम्हाला आठवण करून देतो. इंद्रापेक्षाही श्रेष्ठ ते आपल्याला ह्या अभंगात फार कामाचं आहे म्हणून तुम्हाला आठवण करून दिली. सुतलातला राजा जो होता त्याला ते पद भेटलं होतं, ते कोणालाच नाही भेटलं, ज्याच्याद्वारे स्वतः नारायण परमात्मा द्वारपाळ झाला. ते आपल्या महाराष्ट्रामध्ये नाथरायांना सौभाग्य भेटलं. बोलता बोलता असे विषय येतील, फक्त ते ऐकत चला, तो आपला मुख्य विषय आहे. मुख्य विषय हा आहे, काय होतं सांगा बरं जरा. आपली ती सवय ती सोडायची नसते. काय विषय होता? बोला बोला बोला, तुमचा रंगभंग नाही करणार. काय? अयोध्या नगरी. हा, आता असं काळजीपूर्वक ऐका, म्हणजे मला बरं वाटतं. मला बरं वाटण्यात काही मतलब नाही, संतांना ते बरं वाटतं. तर अयोध्येच्या राज्याची ईर्ष्या करत होते कोण? ब्रह्मदेव आणि इंद्र. इथं ईर्ष्या नव्हती, द्वेष नव्हता, असूया नव्हती, घृणा नव्हता. आसुरी संपत्ती रहित ते अयोध्येचं राज्य होतं, म्हणून यांना ईर्ष्या व्हायची. पण असं इतकं सुंदर राज्य असताना सुद्धा रामचंद्राने एका क्षणात सोडलं. मी महाराजांनाच प्रश्न करेन, रामचंद्रांच्या चरित्रातला वनवासाचा भाग जर वगळला तर रामचरित्रात श्रेष्ठता कुठे आहे ती मला सांगून द्या. सगळेजण विचारपूर्वक सांगा मला. मी अभंगाकडे अजून जायचंय मला. मी फक्त हे आपले अचानक आलेले गुगलीचं अचानक बसलेलं चौकार. विठाला विठाला रामचंद्रांच्या चरित्रातला जर वनवासाचा भाग काढला तर महाराज रामचंद्र चरित्रामध्ये अर्थ राहत नाही. म्हणजे मी माफी मागून बोलतो, कारण का जे श्रेष्ठ चरित्र घडलं ते वनवासात घडलं. जसं सोन्याची किंमत त्याला अग्नीतून तापून काढल्यानंतर असते, मनुष्याच्या जीवनाची किंमत सगळ्या परिस्थितीला भोगून जो त्याच जागेवर आणि स्थिर राहतो त्याला गीतेत म्हटलंय कूटस्थ. धैर्यवान पुरुष म्हटलेलं आहे त्याला. धीरता, शौर्य, त्यावेळेस त्याची खरी गोष्ट आहे. तसं रामचंद्रांच्या चरित्रातला जो भाग आहे, दंडकारण्य, त्या रामप्रभूंनी इथं प्रवेश केला आणि या भूमीला पवित्र केलं. भूमी पवित्रच आहे का? की ईश्वरापासून निर्माण झालेली. पण या ईश्वराच्या सत्तेमध्ये जे अवांतर शक्ती आहेत, ज्या असुरी संपत्ती आहेत, ज्या भोगी प्रवृत्तीच्या शक्ती आहेत, ज्या नाशक प्रवृत्तीच्या शक्ती आहेत, त्याने पृथ्वीमध्ये दोष येतो, त्याने परिसरामध्ये दोष येतो, त्याने व्यक्तीमध्ये दोष येतो. आणि व्यक्तीमध्ये दोष आला की सगळ्यात मोठा हिंसक मनुष्य प्राणी. विठाल विठाल. हिंसक पशु जेवढी हिंसा करू शकत नाही तेवढा हिंसक प्रवृत्तीचा मनुष्य हिंसा करतो. तुम्ही म्हणाल कसं? जसं एखाद्याने न्यूक्लिअर, त्याचं पूर्वीचं नाव ऍटम, अणु, ज्याने बनवला त्याला आत्महत्या करावी लागली. ज्याने बनवला. आणि तुम्हाला सांगू का महाराज, आपण महाराज लोकांनी वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या माणसांनी त्यांचा आदर्श सांगावा, जरूर सांगावा, चांगल्या गोष्टी सांगाव्यात. ज्ञानेश्वर महाराजांसारखे त्यांचं वर्णन करत बसू नये. तेवढ्या पदाला ते पोहोचलेले नाहीत. जरूर चांगुलपणा सांगावा, कोणाचा चांगुल वाईटपणा सांगणं काय
शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट. तुम्हाला मोकळी घे बरं का, तुम्हाला मोकळी घे, माझ्याकडे बंधन नसतं. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट आमची संतांची शिकवण आहे. परंतु त्या व्यक्तीने अणु बनवला तर मोठी हिंसेला पात्र झालेलं आहे विश्व. आणि त्याच विश्वामध्ये ज्यावेळेस अशी स्थिती निर्माण होते त्यावेळेला भगवंताचा अवतार होतो. काय जब बाधे असुर अधम अभिमानी, किंवा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्य परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृता. भगवंत अवतरित झाला, रामप्रभू अवतरित झाले, सत्ययुगामध्ये अवतरित झाले भगवान नारायण, त्रेतामध्ये रामरूपाने अवतरित झाले, द्वापारमध्ये कृष्ण रूपाने अवतरित झाले. अनेक अनेक अवतार भगवंताने घेतले, पशुचे घेतले, मनुष्याचे घेतले, सगळं झालं. ही पवित्र केली भूमी. आणि त्यानंतर महाराज काळाच्या ओघामध्ये अपवित्रता येत असते आणि ती अपवित्रता घालवण्यासाठी भगवंत नित्य प्रयत्नशील असतात. का प्रयत्नशील असतात? सगळ्या माणसांनी हे वाक्य काळजीपूर्वक ऐका बरं का. इथले जे घरातील बुजुर्ग म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं आहेत, मी आता थोडस सामाजिक आणि घरगुती पारिवारिक शिकवणीचं वाक्य बोलणार आहे, म्हणून तुम्ही काळजीपूर्वक ऐका. घरातील ज्येष्ठ श्रेष्ठ ह्या माणसांनी ऐका की या सृष्टीला निर्माण भगवंताने केलेलं आहे. आणि भगवंत ज्यावेळेस या सृष्टीला निर्माण करतात त्यावेळेस त्या सृष्टीतलं वैगुण्य त्यांना सहन होत नाही. मला काय म्हणायचं लक्षात आलं का तुमचं? तुम्ही जर हेतू पुरस्कार घरात वैगुण्य सहन करत असाल तर तुम्ही त्या परिजनांचे, त्या घराचे आणि त्या कुटुंबियाचे वैरी आहात. विठ्ठल सज्जनो, याच्यासाठी बुद्धीचा व्यायाम करण्याची गरज नाही, जास्त कुठून आणायची गरज नाही. जी तुमच्याकडे बुद्धी आहे, जी तुमच्याकडे शरीर बल आहे, मानसिक बल आहे, ते बल तुमच्याकडे भगवंताने प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामापुरतं भरपूर दिलेलं आहे. मानव जातीकडे माणसाच्या शरीराच्या किंमत कशाची? याच्यामध्ये असणारी भावना शक्ती आणि असणारी विचार शक्ती ही त्याची शक्ती आहे, आकृतीची शक्ती नाहीये. याच्याकडे असणाऱ्या भावना शक्तीमुळे तो उपवाशी राहून दुसऱ्याची भूक भागू शकतो, पशु नाही करू शकत. भावना शक्तीच्या आधारे हा व्यक्ती उपवाशी असला तरी स्वतः उपवाशी राहू शकतो आणि आपल्या सभोवताली असणाऱ्यांची भूक भागू शकतो. ही शक्ती भगवंताने फक्त 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 मानवाला दिलेली, ना दानवाला. दानव शब्दाचाच अर्थ आहे जो दुसऱ्यांना खाऊन टाकतो. आसुर शब्दाचाच अर्थ आहे की स्वतःच पोषण करत राहतो, दुसऱ्याचं काही घेणं देणं नसतं त्याला. दानव, असुर, राक्षस काही कारण नसताना दुसऱ्याची हिंसा करत राहतो. काही कारण नसताना स्वतःचा स्वार्थ सिद्ध झाला तरी आणि नाही झाला तरी विठ्ठल विठ्ठल. तर या प्रकारे मानवाकडे ही शक्ती आहे की तो स्वतः उपाशी राहून ती भावना शक्तीच्या आधारे तो इतरांचं दुःख दूर करू शकतो. ही शक्ती फक्त भगवंताने कोणाकडे? मानवाकडे आहे. आणि त्यानंतर महाराज त्यानंतर दुसरी शक्ती दिली, विचार शक्ती. तो विचार शक्तीद्वारा एखाद्या अज्ञानी मनुष्याचा विचार पालटू शकतो. ही शक्ती भगवंताने मानवाला दिलेली. ही शक्ती भगवंताने मानवाला दिलेली. तो एखाद्याचा विचार बदलू शकतो. पण म्हणतात महाराज काय सांगावं, आम्ही खूप सांगतो आमच्या पोराला, आमच्या नातेवाईकांना, आमच्या संबंधीजनांना, पण ते ऐकतच नाही. काय म्हणतो आपण? सगळ्यांचं एकच दुःख नाही, कुठेही जातो. मी त्या हिमालयाच्या टोकापासून तर कन्याकुमारी पर्यंत फिरत असतो, सगळ्यांचं एकच दुःख, आमचं कुणी ऐकत नाही. मग मला म्हणले तुम्ही काय गप्पा आणता, तू को बरं नाही म्हणले, इथे सांगू तरी नाही कधी बट किती
महाराज हे संतांचा आधार घेऊन मी हे का बोललो प्रमाण, मला ते प्रमाण देणं आवश्यक नव्हतं, पण दिलं का की आम्ही संतांच्या काही विचारांचा अर्थ सखोल न समजल्यामुळे तो आधार घेऊन संतांच्याच विचाराचं प्रमाण घेऊन अधर्माकडे आमचे पाऊलं जातात ही खंत संतांना वाटते. हे पहिलं कारण नोट करून ठेवा. अधर्मम धर्ममिति या मन्यते तमसा वृता सर्वार्थान विपरीतांश बुद्धीचा पार्थ तामसी. या अभंगात प्रवेश करतोय. माणसाच्या अंतःकरणामध्ये तामस आहार करून, तामस संगती करून, तामस विचार करून माणसाची बुद्धी एवढी तमोगुणी झाली की संतांचं वाङ्मय ऐकलं, संतांना वेगळं सांगायचं असतं पण बुद्धीमध्ये दोष असल्यामुळे त्या वाङ्मयाचा अर्थ उलटा काढतात. काय? धर्मामध्ये अधर्म, अधर्मामध्ये धर्म मानतात. हे तामसी बुद्धी सांगितली. सृष्टीमध्ये ज्यावेळेस तमोगुण जास्त वाढतो त्यावेळेस भगवंताला पशुरूपाने येऊन तो तमोगुणाचा नाश करावा. म्हणून भागवतकारांनी, संत महात्म्यांनी तामसी योनी सांगितल्या. कोणाच्या? देवाच्या, जीवाच्या नाही, देवाच्या सांगितल्या. मग त्याच्यामध्ये कोणती तामस योनी? सगळ्यात मोठी तामस योनी सांगितली वराह, मत्स्य आणि गच्छ. सूक्ष्मता आहे महाराज, आता मला वेळ नाही सांगायला, फक्त एवढंच ध्यानात ठेवा, जसं रंग तसं रूप देवाला घ्यावं लागतं. थोडं चरित्र सांगतो. प्रल्हादजी महाराज ज्यावेळेस त्यांचं संरक्षण करण्याची वेळ आली, संरक्षण करण्याची वेळ आल्यानंतर महाराज त्या ठिकाणी भगवंताने नरसिंह रूप धारण केलं. तुम्ही जर नामदेवरायांची गाथा पाहिली ना, फार गोड बागुल वर्णन केलेलं आहे तिथं. नामदेवरायांनी बागुल, बागुल म्हणजे बोखाडी, बागुल शब्द हा शुद्ध मराठी वापरला. आपल्या बोलचालीच्या भाषेत बोखाडी, बस. आता ते लोकांना मोक्षाचं साधन करमणुकीचं साधन झालं. थोडीशी माफी मागून बोलू का तुम्हाला? म्हणजे आमच्या बाबा लोकांना लय त्रास आहे त्याचा, म्हणून तुम्हाला माफी मागून बोलतो. तुमच्या नजरेत सगळ्यात मोठा महाराज कोणता? एवढंच चुटका बोलणार बरं का, परत नाही बोलणार. ते माझा स्वभाव नाही. तुमच्या दृष्टीने मोठा महाराज कोणता? बोला माऊल्या हो. आपल्या बाबा आपल्याकडे 2 समीकरण झाले. जो जास्त वाचाळता करेल, जो जास्त वाचाळ शब्द आपण मी शुद्ध शास्त्रीय मांडलेला आहे, ते तुम्ही त्याची शब्दाचे अर्थ तुम्ही समजून घ्या. आणि जो जास्त तुमचा खिसा रिकामा करेल, माणसाला वाटतं लय मोठा महाराज. साधूचं जीवन याच्या उलट असतं सज्जन, साधूचं जीवन याच्या उलट असतं. आणि म्हणून एकनाथ महाराजांना तो अभंग, संन्याशाला नाही, हा बस त्याच्या पुढे जायचं नाही. आपण ती चर्चा करत नाही बसायचं, काही गरज नाही. मी रात्री आल्या काल कोणाला तरी सांगत होतो, मग तो फोनवर सांगत होतो, कोणाला सांगत होतो, माझ्याकडे सगळं हेच चालू राहतं ना, त्याच्यामुळे त्या मशीनमध्ये तेच चालू असल्यामुळे कुणी आलं की तेच सांगत असतो. पाण्याच्या थेंबाने, बरं का, पाण्याच्या थेंबाने उकळत्या तेलाची संगती केल्यानंतर किती त्याचं मोठं रूप दिसतं. नाही कळलं? नाही तुम्हाला? नाही कळलं? बोला ना, मी काय बोलतोय ते एकदा भजन करा. महाराज मला टायमिंग तुम्ही सांगायचं, यांच्या सांगणे नाही बंद करायचं आपल्याला. कारण काय, हे भावनिक झालेले असते, पण आपण आपलं काम करायचं. असो, मी काय सांगत होतो, बोला ना. पाण्याच्या थेंबाने उकळत्या तेलाची संगती केली तर त्याचं किती मोठं रूप दिसतं.
किंवा तो कोणत्या लोकात म्हणजे कुठं स्वर्गात बिर्गात जातो काय? बोला लवकर, तुमच्या रोजच्या अनुभवाची गोष्ट आहे, रोजच्या स्वयंपाकातली गोष्ट आहे, बोला. नामोनिशान शेष होत महाराज. पाणी हा थेंब पाणी सुद्धा नाव राहत नाही त्या ठिकाणी. उकळते तेलाला एक थेंब पाणी गेला आणि दोघांच्या संघर्षात आग निर्माण. ही दुर्जनाची संगतीचा परिणाम सांगितला, सामान्य जनतेच्या संगतीचा परिणाम सांगितला. सामान्य जनतेचा, थोडं लांबून बोलतो बरं का, तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. सामान्यांच्या संगतीत काय होतं तर त्याला सांगितलं झाडाचं पान, दगड आणि पृथ्वी म्हणजे माती, त्याच्यावर तो थेंब पडला म्हणजे किती काळ त्याची सत्ता राहते? आपल्या भाषेत बोलू अल्पकाळ. पण त्यांच्या संगतीत गेल्यानंतर त्याला काय भेटतं? पाणी झाडाच्या पानावर पडलं तर त्याला काय भेटतं? मातीत पडलं तर पाण्याला काय भेटतं? किंवा दगडावर पडल्यानंतर त्या पाण्याला, त्या ह्या तिघापासून काय फायदा होतो? तर शास्त्रकारांनी असं उत्तर दिलं, पाण्यापासून याला फायदा होईल, कोणला? मातीला, दगडाला आणि पानाला, पण त्या स्वतः पाण्याच्या थेंबाला अजिबात फायदा होत नाही. आम्हाला हे उदाहरण कळतं, आमचं जीवन तसंच आहे महाराज. सामान्य माणसाजवळ तुम्ही गेले सुख मागायला तर तुम्हाला एक त्याचं उत्तर सांगून टाकतो, भविष्य सांगून टाकतो. सुख तर भेटणारच नाही, परिणामी दुःख भेटल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला विठाला. कारण का आपण घरी भजन करत नाही, गप्पा, मोबाईल, टीव्ही सगळं चालू राहतं. वेगवेगळे भांडे इसळायचे, घासायचे, पटकन शेजारणीकडे जाऊन बसायचं, याचे त्याचे चर्चा करत बसायचं. ते माझा स्वभाव नाही, पण तुम्हाला फक्त इशारा केला जाता जाता की हे स्वभाव आमचा आहे. मग इथं भजन करायला सुरुवात लावा, मनाला सवय लावा, मनाला सवय लावा महाराज. सवय लागल्याशिवाय ते होत नाही. कल्पना होते मी भजन करतो, मी भजन करतो. आम्ही अनुष्ठान केलेले, माळ घेऊन बसायचो. नंतर माळीची काय गरज आहे? माळही राहिली, भजन राहिलं, झोप चांगली यायची. तर गोष्ट अशी आहे महाराज, तर भजन होत नाही. त्याच्या अगोदर काय सांगत होतो? नाही नाही, तुम्ही इतक्या मागे गेलेलो, आपल्याला पुढे जायचं कधी? त्या पानाला, भूमीला आणि दगडाला याचा फायदा होतो. बघा आता काळजीपूर्वक ऐका. पण आपल्याला त्यांच्यापासून फायदा झालेला नाही, हे पाण्याचा अनुभव सांगतो. काय? पाण्याचा अनुभव सांगतो. आणि आपला फायदा व्हावा, आपलं कल्याण हवं वाटत असेल तर उंचाला समुद्राकडे ज्यावेळेस स्वातीचा पाऊस पडतो त्यावेळेस ते शिंपल्यात जातं थेंब, त्यावेळेस तो मोती होऊन राजाच्या मुकुटामध्ये चमकतो. दुर्जनाची संगती, सामान्याची संगती आणि सज्जन पुरुषांची संगती, हा विषय मी मध्ये कशामुळे आला मला बी कळालं नाही, पण तो सांगून टाकला. मग आपल्याकडे जी शक्ती आहे त्या विषयावर आपण या. आपल्याकडे जी विचार शक्ती आहे, भावना शक्ती आहे, त्या शक्तीचं मातेर करू नका, तिला माती मोल जाऊ देऊ नका. विठाला मनुष्य जन्मामध्ये अज्ञानामुळे, अविचारामुळे, दृष्टी नसल्यामुळे, त्याची ओळख नसल्यामुळे मनुष्य आहे त्या शक्तीचा दुरुपयोग करतो. बऱ्याचदा लोकांना स्वतःच्या असमर्थतेचा अनुभव येतो. आम्ही काही करू शकत नाही, आमचं कुठं सामर्थ्य आहे का, आम्हाला कुठं हे भेटणार आहे का. हे पारिवारिक प्रापंचिक जीवनात काही गोष्टी बाबतीत लागू होऊ शकतं, पण परमार्थाच्या बाबतीत सर्वजण या तत्वाचे अधिकारी आहेत. आपण प्रमाण खूप गातो, म्हणतो सकाळशी येथे आहे अधिकार हरीच्या नामे, पण नामजप करतात का माणसं? आम्ही बोलो सांगतो, आम्ही तितका नामजप करतो.
करतो पण कामापुरता. फक्त हे ते म्हणतात ना मतदारसंघ जीवित ठेवायचा ते आपल्याला त्याचा विषय माहित नाही, पण ते ऐकून ऐकून थोडस ते बी रंग लागतो ना की मतदारसंघ जीवित ठेवायचं. पडलं तर पडू दे पण मतदारसंघ माणसं जीव आपली. भागवतामध्ये राक्षस, पशु, पक्षी ह्या सर्वांचा उद्धार झाल्याची ओळख सांगितली. याच्यात गडबड आहे का? असं होत नाही मला कधी, पण होऊ बी शकतं. शरीर तुमचा दोष नाही त्याच्यात. नाही तुम्ही म्हणता बाबाने आम्हाला, लोकांना शायनिंग मारायची फार सवय लागली. मी त्यातला बो नाही बरं का, मी त्यातला बो नाहीये. मी सगळ्यांना चांगलं समजणारा, चांगलं मानणारा आणि सगळ्यांना चांगलं व्हावं, सगळ्यांचं चांगलं व्हावं अशी इच्छा धारण करणारा माणूस. म्हणून माझ्या जीवनात अनुभव आला, आनंद आला. आपला मूळ विषय असा होता की ती शक्ती प्रत्येक माणसाकडे आहे. प्रपंचाचा विषय सोडून द्या. तुम्हाला एक गंमत सांगतो. एकाच वाक्यात प्रपंचाविषयी निश्चिंत व्हा. काय की जे तुमच्या कपाळात लिहिलंय ना ते कुठेही गेले तरी तुमच्या बरोबरच. तुमच्या कपाळात लिहिलेलं कुठेही गेले तरी तुमच्या बरोबर आहे. पण परमार्थ हा लिहिलेला नाही महाराज, करावा लागतो. परमार्थी क्रिया करावी लागते आणि ती केली की महाराज तुमचं प्रारब्ध बदलतं. बोला प्रमाण. एका परमात्म्याकडे असते आणि ही शक्ती भगवंताने आपल्याकडे दिलेली आहे. आपला विषय सुटलेला होता, त्याच्यासाठी एवढा विस्तार करावा लागला मला की प्रल्हादजी महाराजांचं संरक्षण केलं परमात्म्याने. नरहरी रूपाने परमात्मा प्रगट झाला. इथपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो होतो. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर महाराज नरहरी रूपाने भगवंताने प्रल्हादाचं रक्षण केलं. त्याला मांडीवर उचलून घेतला, जिभेने चाटू लागले. काय काय क्रिया केली ती त्यांची त्या भक्त वत्सल्यतेच्या पोटी केली ती केली. आणि त्यानंतर तिथं इंद्र, चंद्र, सूर्य इत्यादी सगळे देवता येऊन भगवंताची स्तुती करतात. इतकी सुंदर स्तुती करतात. भागवतात एवढी मोठी स्तुती कोणत्याच अवताराची नाही, भगवान श्रीकृष्णाची नाही. भगवान श्रीकृष्णाची सुद्धा एवढी मोठी स्तुती त्या वसुदेवाने केली नाही, देवकीने केली नाही किंवा देवांनी केली नाही. एवढी मोठी स्तुती त्या भागवतामध्ये प्रल्हादजी महाराजांच्या प्रकरणामध्ये त्या नरसिंह परमात्म्याची केलेली. आणि नरसिंह परमात्म्याची स्तुती करत असताना ब्रह्मदेव आले, म्हटले देवा चूक झाली माझी बरं का, ऐका मी ज्याच्यासाठी हे सगळं सांगत होतो, माझी चूक झाली देवा, मी याला वरदान देऊन टाकले. बरं आता महाराज थोडस पाठाच्या संबंधाने, पाठ जसं आपण घेतो ना तसं सगळ्यांना एकदा आठवण करून देतो. मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही तुमच्या घरच्यांची वैरी आहात. कशामुळे म्हटलं होतं? कशामुळे म्हटलं होतं? नाही देणार. अशी चिंतन ऐका, असा विचार करा, मग शास्त्र लय मोठे महाराज, शास्त्र फार सूक्ष्म आहे. व्यवहार तुमचा पहिला पडणार पाऊल चुकीचं आहे का बरोबर आहे याची शहानिशा तर करा. याची शहानिशा तर करा. आपलं बोलणं, चालणं, उठणं, बसणं, वागणं, पाहणं हे चांगलं आहे का, योग्य आहे का अयोग्य आहे, चांगलं वाईट नंतर पहा, योग्य का योग्य, आपल्या पोरासाठी ती योग्य आहे का योग्य आहे, आपल्या नवऱ्यासाठी अयोग्य आहे का योग्य आहे, हे सगळं तुम्ही समजून घ्या. मला त्याच्यात विस्तार नाही करायचा, मला ज्ञानोबरायांकडे जायचंय, ह्या अभंगाकडे जायचंय. तर महाराज ज्ञानेश्वर आपलं
नरसिंह परमात्म्याने ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा माफी मागून काय उपयोग आहे, तुमच्या ह्या असावधानतेने मला माझं रूप बदलावं लागलं. याच्यात दोन भाग आहेत बाबा, दोन भाग असे आहेत, जे अशक्य आहे ते शक्य करतो परमात्मा. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ स ईश्वर. करण्यामध्ये समर्थ, न करण्यामध्ये समर्थ, वेगळं काही करण्यात समर्थ, त्याचं नाव परमात्मा आहे. गाईच्या बैलात पासून दूध काढणं तुकोबारायांनी काढलं भगवान श्रीकृष्णाने, म्हणून त्यांना जगद्गुरुपद दिलं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्य स ईश्वर असं श्रुती म्हणते. तर म्हटले तुमच्या ह्या थोड्याशा चुकीमुळे मला माझं रूप बिघडावं लागलं, अर्धा पशु अर्धा मनुष्य. आता हा झाला एक आपल्या असावधानतेचा भाग, आपल्या आजूबाजूला आपल्या जवळ घडणाऱ्या घटनेचा क्रम तुम्हाला समजला तर खूप चांगलं होईल. मी थोडा विस्तार करून सांगितला. आणि दुसरा भाग हा सांगितला आता, जसं एकनाथ महाराज हे भक्ताचं अंतरंग साधन आहे, आणि ही अंतरंगता देऊनच मानवाला भूतलावर पाठवलेला आहे. प्रत्येक मनुष्याला ही अंतरंगता देऊन पाठवलेला आहे. म्हणून आता तुम्हाला ते थोडस आठपटे लागेल, तुम्ही जास्त सखोल चिंतन नाही ऐकल्यामुळे आठपटे लागेल. काय रंभे हुनी बरबिया, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. रंभेसारखी सुंदर, उर्वशी सारखी सुंदर एखादी स्त्री बसली, आणि जो दूध पिणारं बालक आहे त्यासाठी ती काय कामाची. तुम्हाला वरून वर जर ऐकलं तर हे प्रमाण कुठे दिलं बुवा, मी कुठे दिलं. अरे याचा थोडासा शहानिशा की आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवंतानी भक्ती करण्यासाठीच पाठवले. आणि ते कसं पाठवलंय, सामर्थ्य देऊन पाठवले. कसं पाठवलंय, सामर्थ्य देऊन पाठवलेलं आहे. जसं योद्ध्याला सर्व युद्धाची सामग्री देऊनच रणांगणात उतरवतात, तसं भगवंताने मानव जातीला बुद्धिबल आणि भावबल देऊन या पृथ्वीवर पाठवलेलं आहे. सशक्त रूपाने भगवंताने दिली, पण काय केलं माणसाने, या शक्तीचा दुरुपयोग काय केला, याच्या द्वारा वासनापूर्तीचं साधन आरंभ केलं. काय केलं, वासनापूर्तीचं साधन आरंभ केलं. आणि इतकं आरंभ केलं की दैवी संपत्तीच्या अंतःकरणातून नामोनिशाण मिटून टाकलं. भूतांची दया, संत सांगतात, भूतांची दया तर भगवंताने ही शक्ती देऊन संतांकडे जे सामर्थ्य वर्णन केलं त्याचं एकच गमक सांगितलं. एकच बघा, अनेक गोष्टी संतांकडे. आता मी हे सगळं वर्णन करतोय ना, पुढच्या चिंतनात तुम्हाला सगळी लिंक लागत पाहिजे. ते देण्याचं सामर्थ्य तो ठेवतो आणि तो देतच असतो, हा त्याचा बाणा आहे.
त्याचं वचन आहे महाराज. अध्यात्म रामायणामध्ये एक श्लोक आलेला आहे. सकृदेव प्रपन्नाय तवा स्मितीचे याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददामी एतत् व्रतम. एकदा कोणी म्हटलं हे भगवान मी तुझ्या शरणागत झालो, तेवढ्या म्हणण्या मात्राने त्याला अभयपद देऊन टाकतात. हे भगवंताचं वचन आहे. म्हणून गीतेत सांगितलं क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छति. तत्काळ तो पापी मनुष्य अपिच्छेद सुदुराचारो भजते मामन्यमा. जो मज होय अनन्य शरण जन्म मरण म्हणून शरणागता शरण्य मीची देशामाम समुद्धरता मृत्यू संसार सागरा भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. म्हणून पार्थ तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी मज एका ते नमस्कारी. सर्वत्र गा. तुमची खूप आसुसलेली भावना होती, थोड्याफार ओव्या ऐकाव्यात म्हणून ती पूर्ण करून टाकली. मला जो तत्वाचा विषय मांडायचा आहे त्याच्याकरता थोडक्यात तुमची भूक भागवली. जसं काम करता करता पोरग पाळण्यात रडत असतं, ती माता माऊली येते. मी नाही चोरटा माणूस आहे बरं का, घरातल्या माणसाने सावध राहायचं. मी आल्यावर काय पाहिजे सांगता येत नाही. ती पटकन जाती, पदर घेती, पटकन त्याचं स्तन, ते आपलं स्तन तिच्या त्या पोराच्या तोंडात देते, पटकन पाचते, पटकन कामाला लागते. हे साधूची युक्ती असते. साधक जनांना कसं म्हणजे प्रसन्न करायचं हे साधूकड असतं. मला साधूकड असतं. असो, मी काय सांगत होतो विसरून गेलो. हो काय सांगत होतो? बोला बोला. नाही ते नंतरच झालं. ते चालता चालता झालं. ते काय असं आपलं विशेष नव्हतं काही. त्याच्या अगोदर काय सांगत होतो? भगवंताचं वचन आहे. तो बोलतो तेच करत असतो. आणि लबाडाचं वचन काय की जो बोलतो ते काहीच करत नाही. आणि एकनाथ महाराजांनी सुंदर ओवी दिलेली. फक्त समाजाला भ्रमित ठेवतो. नाही करू 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 करत काहीच नाही. त्याची करण्याची इच्छा नसते. ही ओवी आहे ना काही एकनाथ महाराज माझ्या म्हणजे उपलब्ध नाहीये, पाठ नाही माझ्या, पण त्याचा अर्थ आहे सांगितलं तुम्हाला की लोकांची अशी प्रवृत्ती असते. मी आता काय सांगत होतो याच्यापूर्वी? नाही तुम्हाला सुट्टी नाही बरं का. तुम्ही कंटाळे नाही ना? कंटाळे असले तर लगेच ये विठ्ठल. मला पण काय करायचं काय? पण तसं नसतं महाराज. आईला मुलाला पाजण्यात जो आनंद येतो ना तो मुलाला पेण्यात कमी असतो. तसं साधूजनांना साधकाच्या चित्तात प्रसन्नता निर्माण होत राहिली ना तर साधूजनांना त्याचा आनंद जास्त येत असतो. गोष्ट अशी सांगत होतो महाराज, आपल्या जीवनामध्ये ही शक्ती आपल्याला भगवंताने दिलेली, ती शक्तीचा दुरुपयोग आपल्याकडून घडत गेला. इतका घडत गेला की महाराज ज्यावेळेस त्या परमात्म्याने आपण निर्माण केलेली सृष्टी आणि त्या सृष्टीला प्रत्येक जीवाला सामर्थ्य देऊन, जसं वाघाला सिंहाला नख्या हे त्याचं शस्त्र दिलं, प्रत्येक जीवाला स्वसंरक्षणाचं शस्त्र दिलं, उपजीविकेचं साधन दिलं, तसं मानव जातीला समाधान, प्रेम, आदर आणि तल्लीनता हे माणसाचं खरी संपत्ती महाराज. काय म्हणून नारद भक्ती सूत्रात सांगितलंय प्रेमैव कार्यम. आता याचा लय विस्तार होईल का, बोलायचं नाही आपल्याला. आता आलं म्हणून मी बोलून चाललोय. याच्याकडे हा एक स्वतंत्र विषय प्रेमाचा, तो आपल्याला आता नाही घ्यायचा आहे. तो आता आजच्या कीर्तनात तो घ्यायचाच नाही. मला ज्ञानेश्वर महाराजांकडे जायचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांकडे आणि आपल्या भूतलावरच्या स्थान महात्म्याकडे जायचंय. अगदी तुम्हाला पचेल रुचेल अशा थोडक्यात सांगून जाणार आहे. किती वर्णन केलं तर आपली वाणी तोटकी आहे. आपली वाणी पूर्ण तरी त्याला वर्णन करू शकत नाही, ती अल्पवाणी आपली. तर महाराज प्रेम, सौहार्द, तल्लीनता, करुणा, अजून काय सांगताय त्याला किती शब्द वापरता येतील की ती शक्ती भगवंताने मानवाला दिलेली, पशुला फक्त सीमित दिलेली, मानवाला असीम दिलेली. मनुष्य त्या शक्तीचा उपयोग करून खूप माणसं जोडू शकतो आणि त्या शक्तीचा दुरुपयोग करून खूप माणसं तोडू शकतो. याची पाठीमागचे प्रमाण आले ना, ती याच्या करता होती सगळी, ते सगळे याच्या करता होते. म्हणून कधी कधी आमचं चिंतन जे असतं ना, कधी कधी लोकांना लवकर पेल होत नाही, लक्षात येत नाही. पण ज्यावेळेस त्याच्या लक्षात येतं ना, तो आनंदाने तर होतो आपोआप, त्याला व्हावं लागत नाही.
आपोआप त्याच्या चित्तामध्ये आनंदाची एक असं साम्राज्य पसरतं. जसं वारी सुरू झाली, कुठली त्र्यंबकची असो, देहूची असो, आळंदीची असो, पैठणची असो किंवा पंढरीची असो, भक्तगणामध्ये वारकऱ्यामध्ये एक अशी तरलता निर्माण होते. ते वारीत नाही गेले तरी त्यांच्या घरात बसल्या बसल्या अंतकरणात तरलता असते, अशी एक तल्लीनता असते. ती तल्लीनता खरं माणसाचं म्हणजे संपत्ती, खरी माणसाची साधन म्हणजे ती जीवन ते माणसाचं जीवन आहे. अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी भूतलावर भगवंताने ही सृष्टी निर्माण केल्यानंतर भगवंताने सगळीकडे नजर फिरवली आणि माणसं हिंसेला प्रवृत्त झाली. माणसं संकुचित वृत्तीने एक दुसऱ्याची आपुलकीच्या ऐवजी दुसऱ्याचा तिरस्कार करू लागले, घृणा करू लागले, हत्या करू लागले. अनेक प्रकारचे ज्या आसुरी संपत्तीची लक्षणं सांगितली किंवा आता जे घडतंय आपल्या डोळ्यासमोर, ती प्रवृत्ती पाहिल्यानंतर कोणत्या शतकामध्ये? 12व्या शतकामध्ये. मग भगवंताने विचार केला, आता आपण जसं कृष्ण अवतार घेतला, राम अवतार घेतला, परशुरामांचा अवतार घेतला आणि असे अवतार घेऊन काही उपयोग झालेला दिसत नाही. आता फक्त हे उपयोग होतच असतो, ज्या त्या काळात ज्या त्या गोष्टीचा उपयोग होत असतो. तुम्ही मला जंगलामध्ये 2 भाकरी आणि चटणी आणून दिली तर ती उपयोग झाला नाही असं कधी समजायचं नाही. आमची संस्कृती गुणग्राही आहे, आमची संस्कृती गुणग्राही आहे. ज्या त्या काळामध्ये ज्या त्या गोष्टीचा उपयोग होत असतो. तर त्या ठिकाणी 12व्या शतकामध्ये, 11व्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आणि 12व्या शतकाच्या सुरुवातीला भगवंताने विचार केला की ही मानव जाती एवढी हिंसक झाली, एवढी हिंसा करायला लागली, एवढी हिंसा करायला लागली. आणि महाराज वाक्य बोलून जातो, तुम्ही लक्षात ठेवा, बाकीच्या नाही राहील काय, असं नाही की सगळे सारखेच आहेत. माणसं संतांच्या वाङ्मयाचा व्यवस्थित अर्थ न समजल्यामुळे त्याचा आपल्या अल्पबुद्धीने, वैषयिक बुद्धीने उलटा अर्थ काढतात आणि हा सगळ्यात मोठा अपराध सांगितलाय. कोणता? शास्त्र अपराध, संत अपराध. अपराध ह्याची मुक्ती होत नाही, पाप्याची मुक्ती होते, अपराध ह्याची मुक्ती होत नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी एक विनंती करेल, पारमार्थिक क्षेत्र, पारमार्थिक कार्य जिथं होतं ना तिथं मान सन्मान घ्यायला पुढे पडू नका. देव मंदिरात जपून वागा, साधू संतांजवळ जपून जा. आपल्या दैनंदिन स्वभावामुळे अपराध होऊ शकतो. आणि अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी भगवंताने पाहिलं की सृष्टीमध्ये आकांत झालेला आहे. आणि ज्यावेळेस भगवंत आकांत झालेला पाहतात ना, ते वेगवेगळ्या रूपाचा अवतार धारण करतात. आणि तो अवतार धारण करण्यासाठी भगवंताच्या अगोदर, ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर जन्माला आलेले भगवंताचे अत्यंत लढिवाळ, प्रेमळ, लाडके भक्त नामदेवरायांच्या आणि नामदेवरायांचं त्यांनी प्रगटीकरण केलं. नामदेवरायांचं प्रगटीकरण झाल्यानंतर देवाची संगती नामदेवरायांना लहानपणापासून भेटली. आता मी याचा फार थोडासा जेवढा विस्तार करता येईल तेवढा करेन, फक्त तुम्ही थोडस काळजीपूर्वक ऐका. नामदेवरायांची निर्मिती केली. निर्मिती केल्यानंतर भक्ती क्षेत्र, भक्तीचं बीज रुजवलं नामदेवरायांच्या माध्यमातून. कारण का त्या दामाजी शेट्टी यांच्या परंपरेमध्ये भक्ती विठ्ठलाची सेवा होती आणि त्या सेवेच्या माध्यमातून नामदेवराय अगदी बालपणीच त्या ठिकाणी, नामदेवरायांचा अयोनी जन्म आहे बरं का, ते ध्यानात ठेवायचं. कधी संतांचं मूळ, नदीचं मूळ आणि संतांचं कुळ कधी शोधायचं नसतं. पांडवांचं कुळ कधी विचारायचं नाही, कारण का भगवंताचे अभिन्न भक्त आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तो इतिहास भाग फार मोठा आहे. द्रौपदीला ज्यावेळेस भगवंत सांगायला गेले मी संधीचा प्रस्ताव घेऊन चाललोय, त्यावेळेस द्रौपदी भडकली, एकदम क्रोधाने म्हणू लागली, जा जा, तुला काय संधी करायची तेवढी कर, मी तुझ्या या शब्दाला किंमत देत नाही. द्रौपदीने क्रोधाने सांगितलं, आवेशाने सांगितलं. द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी तू रडू नकोस, आज तू एकटी रडते, पण थोड्या दिवसात हजारो स्त्रिया रडते. अरे जाता जाता का सांगितलं? काही घटनाक्रम असे असतात त्याला विस्तार करायला वेळ नसतो. तसं नामदेवरायांच्या जीवनामध्ये भक्तीचं बीज रोवलं गेलं. कारण का भक्तांचं संरक्षण करणं
आणि त्या भक्तांच्या माध्यमातून आपली भक्ती प्रसारित करणं हे भगवंताला अभिष्ट असतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, संताजवळ जाताना, देव मंदिरात जाताना परमार्थाची साधना जिथं घडते तिथं विचारपूर्वक बोला, विचारपूर्वक क्रिया करा, विचारपूर्वक तिथं काही हस्तक्षेप करा. नामदेवरायांना निर्माण केलं नामदेवराय असं योनी संभव आहे. दामाजी शेट्टींना प्राप्त झालेले हे सामर्थ्यवान पुरुष आहेत, सामर्थ्यवान पुरुष आहेत महाराज. आणि नामदेवरायांची निर्मिती झाल्यानंतर नामदेव महाराज भगवंताची भक्तीमध्ये तल्लीन होते. पण त्यावेळेला परिस्थिती अशी होती महाराज, फक्त एकटेच भक्तीमध्ये तल्लीन होते. चरित्र भाग ऐका एकदा, भजन करू. विठ्ठल महाराष्ट्रात असा माणूस नसेल की त्याला संतांचं चरित्र माहित नाही. दैवयोगाने अशी एक कृपा आहे सध्याच्या काळात की अनेक विविध प्रकाराने संतांचं चरित्र श्रवण करायला भेटतंय. पण ते श्रवण करत असताना व्यक्तिगत आमचं जीवन मात्र बिघडत चाललंय याची काळजी घ्यायला कोणी पाहिजे. तो विषय मोकळा आहे. पण तुम्ही श्रोत्यांनी जगाचा विचार न करता, बुवाचा विचार न करता, आपण आपल्या कानावर पडले त्याचं सत्यता मानून आणि भगवंताचं चरित्र, संतांचं चरित्र चिंतनात घेतलं पाहिजे आणि चिंतन करत राहिलं पाहिजे. त्याने आपल्या अंतःकरणातले दोष, अधार्मिक बुद्धी नष्ट होत चालते. कारण का, सत्पुरुषांच्या चरित्राचं गायन केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर अंतःकरण शुद्ध होतं महाराज. अंतःकरण शुद्धीसाठी संत चरित्रांची उपासना फार महत्वाची. कारण गुरु कृपालो निजकर्ण धारा, गुरु म्हणजे संत, संत म्हणजेच गुरु. तर त्या संत चरित्राचा भाग आपण आपल्या जीवनात अवलंबला पाहिजे. नामदेवरायांच्या जीवनात जसं की जनाबाईचा आणि नामदेवांचा संबंध अगदी एका सेकंदात सांगतो. जनाबाई त्यांच्या आईवडिलांबरोबर आणि पंढरपूरला आल्या. पंढरपूरला आल्यानंतर तिथं त्यांच्या आईवडिलांचा देहांत होतो आणि देहांत झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी जनाबाईला असहाय झाल्यानंतर रुक्मिणी माता त्यांची आई बनते, पांडुरंग परमात्मा वडील बनतात आणि त्यांच्या रूपात त्यांना दर्शन देतात. मग ते उचलून घेऊन नामदेवाकडे आणतात. हे जनाबाईचं भाग्य. यातीहीन जे माणसं आहेत त्यांना देव पहिला जवळ करतो. जो जास्त छोटा असतो त्याला उचलायला सगळ्यांची इच्छा असते, मोठ्याला कुणी उचलत नाही. म्हणून भक्तीमध्ये तुकोबाराय आधी संतांनी सांगितले, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. हे पण आपल्याला प्रत्यक्ष क्रियेत जर पाहायला गेलं तर आपण ते करत नाही. ही सगळ्यात अडचणीची बाब आहे. जनाबाईंना पांडुरंग परमात्म्याने नामदेवांच्या हवाली केला. आता हा जनाबाईंचं का, की जनाबाईंचं थोडस उच्चारण केल्याशिवाय नामदेव चरित्र पूर्ण नाही. थोडस नामदेवांचं चरित्र सांगणं अगत्य या गोष्टीसाठी, कारण का त्यांनीच ही आरती निर्माण केलेली. तर नामदेव महाराजांनी जनाबाई नामदेवांच्या सानिध्यात राहिल्या, पण मागणी कुठली नाही. संतांच्या जवळ जा, त्यांच्याकडून काही मागू नका, काही मागू नका. मागितल्याने भेटत बी नाही महाराज, मागितल्याने कधीच भेटत नाही, कोणालाच भेटलं नाही. तुमचा भ्रम असेल की भेटलं, अजिबात नाही. न मागता जे भेटतं ते दुधाप्रमाणे असतं. आपसे आया दूध बराबर, मांग के लिया पानी, खेचा तानी खून बराबर, यही संतों की वाणी. महाराज त्या जनाबाई नामदेवरायांच्या सानिध्यात राहिल्या. नामदेवराय स्वतः भक्तीचा आनंद लुटू लागले. पण देवाने नामदेवरायांची निर्मिती ज्याच्यासाठी केली होती ते कार्य अधुरं राहिलं. ते कार्य अधुरं राहिलं. कारण का, संत चरित्र आणि भगवंताच्या या सृष्टीमध्ये भक्तीचा प्रचार करण्यासाठी अनेकांची आवश्यकता आहे असं देवाने डोळ्यासमोरच धारण केलं आणि समाजाला त्याच्यातून तरुण नेण्यासाठी नामदेवरायांच्या स्वतःला भक्तीचा आनंद दिला. आनंद दिल्यानंतर महाराज इकडं आपे गावी भगवान ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने स्वतः भगवंताने अवतार घेतला. आणि अवतार घेतल्यानंतर महाराज, अजून आपल्याला अभंगात नंतर प्रवेश करायचा आहे. अवतार घेतला आणि या विश्वामध्ये ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि प्रेमाचं आणि जागृती करण्यासाठी स्वतः भगवंत ज्ञानेश्वर रूपाने अवतार धारण करतात. पण आता मी अवताराचं चरित्र सांगतोय, पण अभंगातलं अवताराचं चरित्र नाही. तुम्ही समजताय ना मी काय बोलतोय ते, लक्षात येतं ना मी काय बोलतोय ते. हे अवतार चरित्र ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार होत आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाल्यानंतर महाराज ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या जीवनातल्या यातना सगळ्यांना माहिती, त्या यातना, ते चरित्र सगळ्यांना माहिती. त्याच्याकडे मला वेळ घालवायचा नाहीये, घातला तरी तसा अर्थकच आहे, पण आपल्याला वेळ कमी असल्यामुळे पुढची गोष्ट सांगायची. तर त्या ठिकाणी जीवांच्या बाबतीत सुद्धा
तसंच प्रखर वैराग्य असणं ते फक्त सापडतं वारकरी संप्रदायाच्या संतात. मी भारतातल्या अनेक संप्रदायांचे थोडे थोडे अभ्यास केलेले. संन्यासी लोकांचाही चरित्र भाग पाहिलेले, जवळून पाहिले. ते तुकोबाराय, ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल पंत, नामदेव महाराज, एकनाथ महाराज आदी करून सर्व संत मांदियाळे आपली वारकरी संप्रदायाची. घरात 4 पोरं खायला आहेत, पत्नी आहे, तरी सुद्धा तोच बाणा आणि तेच भजन, तशीच अवस्था. याला म्हणायचं खरं वैराग्य. ज्ञानेश्वर महाराजांनी ते अवतार घेऊन सगळ्या गोष्टी धारण केल्या आणि धारण केल्यानंतर त्यांच्या चरित्रातला महत्वाचा भाग त्यांच्या समाजासाठी उपयोगी होणारा, ज्यावेळेस विसवा खेचराने पाठीत लाद घातली त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज दुःखी झाले. हे दुःखी होणं सुद्धा त्यांची एक लीला आहे. दुःखी होणं सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांची लीला आहे. त्याच्यात ते दुःखी होत नसतात. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा, हे साधूचं लक्षणच सांगितलं. ते दुःखी कसे होतील? फक्त हे आम्हाला समजून घेण्यासाठी, आमच्यासाठी ते झोपडीत जाऊन बंद झाले आणि छोट्याशा मुक्ताईच्या माध्यमातून जगाला उपदेश देऊन टाकला. काय फार गोड उपदेश आहेत महाराज. आता आम्ही मुक्ताईला सदानंद बाबांच्या सानिध्यामध्ये सप्ताह केला. इतका आनंद आला महाराज. तिथं मूळ जे मुक्ताई स्थान आहे तिथं सप्ताह केला. आता तिथं खूप लोक वादविवाद करत असतात. साधकाने वादविवादात पडायचं नाही. आपलं मन जिथं जाऊन प्रसन्न होईल आपल्यासाठी तीच समाधी स्थळ आहे. इथं जर प्रसन्न झालं तर हीच समाधी ज्ञानेश्वर महाराजांची, हीच समाधी मुक्ताबाईंची. तिथं आम्हाला खूप आनंद आला. अयोध्येला मी आहे 19 फेब्रुवारी पासून. हा, कोणाला यायचं असेल स्वखर्चाने या. तिथं राहण्याची जेवणाची व्यवस्था आम्ही करू. तर सदानंद बाबांच्या याच्यामध्ये सप्ताह मोठा असतो. तो ज्ञानेश्वरी पारायण, त्यांची ज्ञानेश्वरीची निष्ठा फार आगळी वेगळी असो. तो तुम्हाला संकेत दिला, गुरुजी सांगतील विशेष माहिती कोणाला काही घ्यायची असेल तर. मी काय सांगत होतो, मुक्ताबाईनं त्यांना उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आणि स्वस्वरूपाची जागृती करून घेतली मुक्ताईच्या माध्यमातून. आणि जागृती करून घेतल्यानंतर महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला की ज्याच्यासाठी मी अवतार धारण केला ते कार्य आपण केलं पाहिजे. म्हणून काय केलं महाराज, नामदेव महाराजांकडे, पांडुरंग परमात्म्याकडे ज्ञानेश्वर महाराज गेले आणि ज्ञानेश्वर महाराज पांडुरंग परमात्म्याकडे गेल्यानंतर नामदेवाची मागणी केली. नामदेवाची मागणी केल्यानंतर महाराज, नामदेवांची मागणी केल्यानंतर देवालाही थोडस वाईट वाटलं. आणि नामदेव तर जाऊच इच्छित नव्हते, कारण का सर्वस्व माझं पांडुरंग आहे. आणि ते म्हटले मी जाऊ इच्छित नाही. पण महाराज तिथं थोडसा बारकावा चरित्रकारांनी, संतांनी सांगितला, ज्ञानेश्वर महाराज पांडुरंग परमात्म्याला अत्यंत प्रिय. सज्जनो, इतिहास भाग जर पाहिला आपल्याला ते बारकावे लक्षात घेत नाही आणि आपण त्याच्याकडे लक्ष बी देत नाही. कधी कधी संत सांगून जातात पण आपण लक्ष देत नाही. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याला किती प्रिय होते त्याचं उत्तर सापडतं गीतेमध्ये. नचेतस्मान मनुष्येषु कश्चिन् मे प्रियकृतः भविता नचे मे तस्मात् अन्यः प्रियतरो भवी. त्याच्यासारखा माझा प्रिय या जगात कोणीच होत नाही जो गीता ग्रंथाचा प्रचार करतो. ज्ञानेश्वर महाराज भगवंताला, पांडुरंग परमात्म्याला अत्यंत प्रिय होतं. त्याची परिस्थिती काय, प्रल्हाद महाराज बळवे त्यावेळेस काही कारणास्तव काही त्यांच्याकडून चूक झाली असं त्यांना आठवलं. रात्री गेले मंदिरात की मी देवाला पाणी ठेवायचं विसरून आलो प्यायला. म्हणून रात्री मंदिरात गेले तर शांत आवाज चालला होता, ज्ञानोबा सगळेजण भजन करा. महाराज बळवेंनी लिहून ठेवलं आणि तेव्हापासून आपल्या संप्रदायाने ज्ञानोबा तुकोबा यांचं भजन सुरू झालं. तुका झालाशे कळस भजन करा सावकाश, हे का म्हटलं की त्यांनी जे भगवंताचं मनोगत होतं ते पूर्ण करून टाकलं. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांना प्रवृत्त करून, प्रेरित करून भगवंताने आपल्याकडे बोलून घेतलं आणि तीर्थयात्रेचं निमित्त केलं.
आणि तिथे तीर्थयात्रेचे निमित्त करत असताना आता ऐका, सताम संग ही भेषजम. सज्जनो, तुम्हाला आता भागवत ऐकायला भेटलं, इथे मी केलं होतं, अगदी थोडक्यात केलं होतं. आपलं भागवत फार सोपं असतं, सुटसुटीत असतं. कधी कधी महाराज मी म्हणत असतो, आपल्याला टाळ लागत नाही, पकवान लागत नाही, पिठी लागत नाही, पण त्याचं काही जे संशय माणसं त्याचा उलटा अर्थ करतात, ते संप्रदायाच्या विरोधात नाही. अरे संप्रदाय नाही, संप्रदायाचं मूळ भागवत सांगतो, तुम्ही हे पैशाचं सांगता. मी संप्रदायाचं मूळ भागवत सांगतो, जे संकालिकांना, जे तुकोबारायांना, जे ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्राय देते भागवत सांगतो. असं जाऊ दे, त्याचं काय विशेष एवढं. तर महाराज ज्ञानेश्वर महाराजांना आणि प्रेरणा झाली आणि नामदेव महाराजांना बरोबर घेण्याचा आग्रह केला आणि सताम संग ही भेषजम भागवतात सांगितलेले. साधूची संगती हे औषध सांगितलं, औषध म्हणून सताम प्रसंग मम वीर्य संविदो संकालिक म्हणतात. धरीला शब्द आगळा वेगळा आहे. प्रत्येक शब्दात एक ताकद आहे महाराज. आता ते थोडं शब्द ज्यांनी शिकले त्यांना आनंद येतो, पण आपल्याला सुद्धा आनंद येईल असं नाही की येणार नाही. इकडे आपण विनोदाने, आनंदाने, उत्स्फूर्तीने धरीला पंढरीचा चोर असं सहज माणसं गातात. तसं भगवंताने धारण केलं, धरला, स्वीकार केला, निर्मिती केली. अजून काही शब्द जे असते तेवढे वापरू आपण. निर्मिती केली पुढच्या साधक भक्तांसाठी, सिद्ध भक्तांसाठी, विषयी पामर जीवांसाठी, दुष्कर्मींसाठी ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाले. धरीला निजवेश, फार गंमत आहे महाराज या शब्द. ज्ञानेश्वर रूपी धरीला निजवेश कोणी? लक्ष्मी निवास असा शब्द आहे बाबा. लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास हे देवाचं नाव आहे. लक्ष्मी यश्च लक्ष्मी निवासते स लक्ष्मी निवास. ज्याच्यामध्ये लक्ष्मी निवास करते, ज्याच्या चरणावर निवास करते, ज्याच्या अंतकरणात निवास करते, म्हणजे ज्या लक्ष्मीला भगवंताने आपल्या छातीवर स्थान दिलं, भृगुलता आणि लक्ष्मीचं चिन्ह हे भगवंताने स्थान दिलेलं आहे. असे खूप त्याच्यात बारकावे येतं. आता विषय एवढा विस्तृत असतो, तो थोडक्यात आपल्याला गरजेपुरता सांगायचा असतो. तर भगवंताने लक्ष्मी नारायण परमात्म्याने, आता बरं का काळजीपूर्वक ऐका सगळेजण, आता तुमच्या मनाप्रमाणे सांगतो, तुमच्यासाठी आनंद देणारा सांगतो. तुम्हाला कोणाला वाटत असेल माझ्या जीवनात दारिद्र्य आहे, दुःख आहे, बेचैनी आहे, संशय आहे, व्यग्रता आहे, काय जे असेल ते आता जे वाटतं तुम्हाला ते सगळं स्वीकारा. आणि त्याचं देवाने ज्ञानेश्वर रूपाने, ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने एकच समाधान केलं, काय? लक्ष्मी सहित मी तिथं निवास करतो. श्रीकृष्णाय वयम नमः.
श्री समवेता कृष्णाय, लक्ष्मी सहित कृष्णाला, लक्ष्मी सहित नारायणाला, लक्ष्मी सहित विष्णूला. आणि तुम्हाला जाता जाता सांगून टाकतो, तुम्ही प्रयोग करा बरं का बाबा. हे लोकांच्या नादी नका लागत, कसं तुम्हाला अनुभव सांगतो आणि प्रयोग सांगतो. ज्यांना संस्कृत थोडं वाचता येते ना, त्यांनी काय करा, विष्णू सहस्रनामाचे पारायण करा. तुम्हाला लक्ष्मी कमीच नाही पडणार, आरोग्याची कमीच नाही पडणार महाराज. दुसरी गोष्ट, ज्यांना विष्णू सहस्रनाम येत नाही त्यांनी बाकी काही नाही करायचंय. लक्ष्मी वल्लभ तयाजवळ, मग हरिपाठ म्हणले तरी तुमच्याकडे लक्ष्मी येणार, कारण लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. अजून काय, अगदी सोपं अजून सांगतो, हे लोकांसाठी सांगावं लागतं महाराज. विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः, अशा प्रकारचं तुम्ही जप करा. हे तुम्हाला थोडस आश्रय म्हणून सांगितलं. आमची ती अभिष्ट अवस्था नाहीये, आम्ही ते वर्णन करत नाही, आमचा तो विषय नाही. फक्त सांगितलं का की समजा हे सगळं काही नाही करता आलं, हे सगळं काही नाही करता आलं आणि महाराज आम्हाला तर सगळं पाहिजे, मग कुठे जा, आळंदीला जा, त्या दिव्य अशा समाधीवर डोकं ठेवा आणि ज्ञानोबारायला आलिंगन द्या. ज्ञानोबाराय, आम्ही तुमचे आहोत, आमच्यावर कृपा करा, आम्ही दुःखी, दारिद्री, पीडित, सगळ्या प्रकारच्या दोषाने भरभटलेलो आहोत. आम्हाला या ठिकाणापासून, आम्हाला ह्या दोषापासून आम्हाला वाचवा, निवृत्त करा. आणि महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी इंद्रायणीच्या काठी, आता इंद्रायणी म्हणजे काय, ही इंद्रायणी म्हणजे काय की इंद्राने इथं तपस्या केली होती. इंद्रा पडली भगी, हे जे त्यांचं चरित्र भाग सांगितलं आहे. आता ते सगळ्यांना जवळजवळ अनुभवायला माहिती म्हणून एका शब्दात त्याचा उच्चारण करून पुढे जातो. इंद्राने इथं तपस्या केलेली होती, इंद्राने तपस्या केली होती म्हणून हे इंद्राईचं तट ज्ञानेश्वर महाराजांनी तपस्वी भूमी, साधन तिथं संपन्न होतं जिथं तपस्या झालेली. जसं ही ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरीचं कोणाचा काय अनुभव असेल ते असेल, पण माझा अनुभव सांगतो. खूप लहानपणापासून मी इथे येतोय. मला ज्यावेळेस खूप बेचैन होतं ना कधी कधी, तर मी इथे येऊन थांबतो. फक्त लहानपणी पहिल्यांदा ज्यावेळेस तो अभंग ऐकला, दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी, या पद्धतीने मला तो असा विश्वास बसला आणि निवृत्तीनाथांच्या समाधीजवळ आलं की असं वाटतं आपण अशा आनंदाच्या तरंगामध्ये तरंगत आहोत. हे माझा तेव्हापासूनचा आजपर्यंत झालं. तुम्ही भाग्यशाली आहात की त्या साम्राज्यात तुम्ही आहात, त्या साम्राज्यात तुम्ही आहात, तुम्ही फार जवळ आहात. आणि ते व्हायब्रेशन, ते परमाणू कधीच वाया जात नाही महाराज. म्हणून हे सोडा दुनियादारी, पुढे पर्यटन करत बसू नका. ब्रह्मगिरीवर जाऊन थोडा दिवस समाधिस्थ झाले याचं कारण सांगतात. याचं कारण सांगतात सज्जनो, काळजीपूर्वक ऐका. आता मला पहिल्या चरणाचा विशेष अर्थ अजून बराचसा काही सांगायचा राहिलाय, पण तो आता सोडून देतो की जय देव जय देव जय ज्ञानदेवा. त्याच्या पुढचा शब्द आहे बर का, ऐका मला. पुढचा शब्द आहे जीवा शिवाचा आदि पर ब्रह्म ठेवा. शिवाला जीव आवडत नाही. थोडं तत्व सांगतो. एकतर त्याला आपल्या समान करून घेतो, नाहीतर त्याच्यापासून बाजूला राहतो. संतांमध्ये देवामध्ये असतं फरक आहे ना. एक तर त्याला आपल्या स्वरूपाशी एकरूप करून घेतो भगवान. शिवाला जीव आवडत नाही, खपत नाही. अगदी आपल्या भाषेत बोलायचं ठरलं तर त्याला ते जमत नाही. नको जे अहंकारी, द्वेषी, थोडीशी संपत्तीने माजलेली माणसं, सामान्य माणसाला त्याचं तिरस्कार करतात. पण तुला काय माहिती त्याच्याकडे काय. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. शृंगेरीचे शंकराचार्य भारती स्वामी,
तत्व समजून घ्या. जरी आळस आला तरी समजून घ्या. परब्रह्माचं अधिष्ठान पाहायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांना पहा. परब्रह्म कसं असतं ते ज्ञानेश्वर महाराजांना पहा. आणि जीवाचं आणि प्रापणीय स्थान काय असतं ते ज्ञानेश्वर महाराजांना पहा. जीवाची परिपूर्ण अवस्था कोणाजवळ आहे तर ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वरूपाच्या चिंतनामध्ये तल्लीनता, त्यांच्या स्वरूपाचं दर्शन. त्यांचं स्वरूप काय, त्यांची ग्रंथ संपदा, त्यांचा उपदेश. आणि त्यांनी सांगितलं ना मग ते काय खरी प्रेमाची दिशा काय असते, खरं प्रेम काय असतं ते ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला दाखवून दिलं. जगाला दाखवून दिलं. आता ते खूप त्याच्यात प्रमाण आहेत महाराज. जसं ज्योतसे ज्योत जगाते, प्रेम की गंगा बहाते चलो, हे तर एक रचना केलेली. पण संतांचं निरोबर आहे. आधी संतांना जर विचारलं तर होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव धरिला निज वेश वर्म जाणे तया सद्गुरुपदेश. जय देवा जय देवा जय ज्ञान देवा, जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा. जय देवा जय देवा जय ज्ञान देवा. कृष्ण एकादशी कार्तिक मासी, यात्रेशी येताती स्वानंदुराशी. शब्दाकडे थोडं लक्ष द्या. यात्रेशी येताती स्वानंदुराशी, दर्शन घडे तया निज मुक्ती देशी. जय देवा जय देवा जय किंवा जय देव जय देव जय ज्ञान देवा. तिसऱ्या चरणामध्ये
मैशिक पुत्र केला वाचक वेदाचा, मैशिक पुत्र केला वाचक वेदाचा, प्रतिष्ठानी गर्व हरिला विप्रांचा. आता मी जे बोलणार आहे ते नामदेवरायांच्या गाथेतील, हे थोडस याच्यामध्ये थोडं ऑनलाईन मध्ये काहीतरी गडबड झालेली, तरी पण तुम्हाला आता तुमच्या सोयीसाठी तुम्ही तेच बोला, मी सुधरून घेतो माझ्यासाठी. मैशिक पुत्र केला वाचक वेदाचा, प्रतिष्ठानी गर्व हरिला विप्रांचा, विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा, प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनका.